अमित शहांसोबतच्या भेटीत राज ठाकरेंकडून मुंबईतल्या 2 जागांची मागणी। अमित शहांकडून मात्र एकाच जागेची ऑफर। विधानसभेची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या वेळीच करू। उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती नको। राज ठाकरेंसमोर अमित शहांची स्पष्ट भूमिका। मनसे आणि महायुतीची चर्चा आता राज्य पातळीवरतीच होणार। राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। महाराष्ट्रातनं आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। राज ठाकरे आणि शहांच्या भेटीवरती उद्धव ठाकरेंची टीका। बारामतीची लोकसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात विजय शिवतारे ठाम। आज भोर परिसराचा दौरा। थोपटे कुटुंबियांचीही भेट घेणार। महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी 21 मार्चला जाहीर होणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। सांगली भिवंडी काँग्रेसच लढणार, पटोलेंचा दावा। सांगलीची जागा 100% ठाकरे गटाचीच, संजय राऊतांचा दावा। ठाकरे गटानं परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे नेते आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता। मुंबई मनपा आयुक्त पदासाठी भूषण गगराणी प्रबळ दावेदार। डॉक्टर संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांचीही नावं चर्चेत। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात। महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश। लोकसभेच्या निवडणुकांमुळे यूपीएससीची प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलली। 16 मेच्या ऐवजी आता 26 मेच्या ऐवजी आता 16 जूनला होणार परीक्षा। मुंबईत पुढच्या काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा अंदाज। तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या घरात जाण्याची शक्यता। सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत 3ऱ्या क्रमांकावर। स्वित्झर्लंडमधल्या IQR संस्थेच्या सर्वेक्षणाचा अहवाल। नवज्योत सिंग सिद्धू यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत। IPL सामन्यांमध्ये कॉमेंट्री करण्याचा सिद्धू यांचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।